शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाईमध्ये महाराष्ट्रातला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत प्रतिष्ठेचा बनलेला आहे। या ठिकाणी तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीचा शेवटचा प्रचाराचा टप्पा सुरू आहे आणि अगदी अमित शहा असतील, उद्धव ठाकरे असतील आणि आज राज ठाकरे हे सर्वजण कोकणात येऊन सभा घेताना दिसतात। मात्र इथल्या कोकणवासियांना काय वाटतंय, विकासाचा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे की पक्ष फोडल्यानंतरची जी सहानुभूती आहे ती जास्त महत्त्वाची आहे? थेट चाय पे चर्चा करून आम्ही इथल्या कोकणवासियांशी चर्चा करून समजून घेणार आहोत की त्यांच्या मनात नेमकं काय आहे। काय सांगाल? सभा बघतोय, मोठमोठे नेते येत आहेत, मात्र तुमच्या प्रश्नांना कोणी हात घालतंय का? हा विषयच अत्यंत गंभीर असा आहे। कोकणी माणूस हा साधा आणि सज्जन आहे। चांगल्या भाषेचा वापर आणि त्याला चांगल्या पद्धतीनं बोलल्यानंतर तो त्याच्याबरोबर जाऊन बसतो, मांडीला मांडी लावतो। पण तुमची भाषा वापरण्याची पद्धत जर चुकीची असेल तर कोकणी माणूस त्यातनं दुरावा पण घेतो। आणि आत्ताची ही निवडणूक जी आहे ही निवडणूक निश्चितच ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, ज्यांनी उभं राहायची ताकद दिली, ज्याच्या जीवावरती तुम्ही सगळंच कमवलं आणि अशा वेळ आल्यानंतर ते आजारी असताना त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलात, तो जो राग आहे पक्ष फोडल्यानंतरचा, ही उद्धव साहेब आज ह्या सगळ्या संपूर्ण भारतामध्ये, खरं तर म्हणजे तुम्हालाही माहिती असेल की गेले 20-25 वर्षापूर्वी कोणाला ईडी माहिती नव्हती, एनआयए माहिती नव्हती, सीबीआय माहिती नव्हतं, इन्कम टॅक्स विषय जास्त माहिती नव्हता, बरे लोक भरत असले तरी टॅक्स। पण आता या भीतीनं लोकांना असं करून ठेवलंय। या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या विश्वासानं उभे राहिलेले आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा जनता ज्या पद्धतीनं त्यांना समर्थन देते याचाच अर्थ असा आहे की एक सज्जन चांगलं नेतृत्व आहे, त्याच्या पाठीमागे लोक सगळे उभे राहत आहेत। आणि कोकणातली सुद्धा जनता यावेळेला रत्नागिरीची मीटिंग असो, कालची कणकवलीची मीटिंग असो, या गर्दीनं दाखवून दिलंय की कुठल्याही दहशतीला आणि वाईट प्रवृत्तीला बळी न पडता एक चांगल्या मनोवृत्तीच्या माणसाला, ज्याच्याकडे एक व्हिजन आहे, ज्याने करोना काळामध्ये स्वतः आजारी असताना सुद्धा काळजी घेतली आणि विकासाच्या व्हिजन बरोबर जाताना, कारण विकास हा महत्वाचा आहेच, पण हे बरोबर असताना माझं घर माझं कुटुंब आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी आज जे सांभाळलं, त्या पद्धतीचं त्यांनी जे व्यवहार केला त्याच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची जनता आज उद्धव साहेबांच्या बरोबर आहे। आणि या लोकसभेमध्ये निश्चितच कोकणामध्ये ते विनायक राऊत निवडून येतीलच, पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, मुंबई असेल, इथं सुद्धा उद्धव साहेबांनी आणि महाविकास आघाडीने जेवढ्या जागा उभ्या केल्या आहेत त्यांच्या म्हणजे आत्ता असणाऱ्या ओपिनियन पोलपेक्षा सुद्धा अपेक्षित चांगल्या जागा त्यांना येतील, हे निश्चित आहे। निश्चित तुमच्या बोलण्यावरून तर असंच वाटतं की या ठिकाणी सहानुभूती जी आहे ही लोकांमध्ये जास्त आहे, परंतु एक केंद्रीय मंत्री या मतदारसंघातनं निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, अनेक वेळेला मंत्री झालेले आहेत, मोदींचा चेहरा म्हणून या ठिकाणी आता ते मतं मागतायत। तुम्हाला वाटत नाही जर विकासाला आपण मत दिलं तर कोकणाचं भलं होईल? नक्कीच विकास तर झालाच पाहिजे, परंतु काल जसं उद्धव साहेबांनी जी सभेमध्ये सांगितलं की आज कोकणाचा विकास जो व्हायला पाहिजे तो झालाय का, आणि आज जे सत्तेमध्ये आहेत ते कोकणाचा विकास करतायत का? काल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे इथे जो जांबा दगड जो आहे ते आता तुम्हाला एमआयडीसी आणतायत, तुमच्या इकडच्या जे काय कोकणचं निसर्गरम्य जे दृश्य आहे ते घालवतायत। आता अमित शहा इथे आले, अमित शहानी काय सांगावं, त्यांनी कामं काय केली, देशाचा विकास काय केला, महाराष्ट्रासाठी जो काय फंड असतो तो फंड किती दिला। आज करोनाचा जो काळ झाला सगळ्यांना माहिती आहे आपणाला, उद्धव साहेबांनी कुठल्या प्रकारे आज महाराष्ट्र सांभाळला, तो जो फंड यायला हवा होता तो आला का, पूर्ण मीडियाला देखील याची माहिती आहे, जनतेला देखील माहिती आहे। मग जर तुम्ही महाराष्ट्राला मदत नाही केली, आता तुम्ही येऊन कुठल्या तोंडाने तुम्ही महाराष्ट्राकडे मदत मागताय, आणि जरी आलात तरी हा महाराष्ट्र वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे, तुम्ही त्यांचं नाव न घेता मोदी साहेबांचं इथे नाव घेऊन, आम्हाला तर वाटतं की मोदी साहेबांचं नाव महाराष्ट्रात तरी चालणार नाहीये। महाराष्ट्रात एकच नाव वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आणि त्यांच्या नावावर जर तुम्हाला जर मतं मागायची असतील तुम्ही कुठल्या तोंडाने मागणार? आज तुम्ही शिवसेना जी उद्धव साहेबांची होती, बाळासाहेबांची होती, ती तुम्ही फोडलीत, ती फोडली आणि आता मोदी साहेब सांगतायत की मी उद्धव साहेबांच्या मदतीला धावणार किंवा काय।
कशाला ही नाटकं करताय? महाराष्ट्राची जनता ही काय दूधखोळी नाहीये. जनतेला सर्व समजलंय. आज संपूर्ण जनता इथे उद्धव साहेबांच्या मागे आहे. अख्खा महाराष्ट्र इतर महाराष्ट्र देखील उद्धव साहेबांच्या मागे आहे. आजची सभा तुम्ही बघाल, राज ठाकरे येत आहेत. काय करतायत राज ठाकरेंचं स्टेटमेंट सगळे मनसे सैनिक सांगतायत की राज साहेबांचं म्हणजे बाळासाहेबांसारखं होतं. एकदा बोलले की ते परत वाक्य फिरत नव्हते. राजसाहेबांची स्टेटमेंट आहे, मी दुसऱ्यांची पोरं कडेवर घेत नाही. आज काय करतायत? एक तरी पोर आहे का तुमचं? दुसऱ्यांच्या मुलांसाठी तुम्ही आज फिरताय. आज ते इकडे उद्धव साहेबांची काल सभा झाली तिकडे येत आहेत. बघू ना काय बोलणार आहेत ते. काय बोलायला आहे का त्यांना? काही नाहीये. त्यामुळे विकास हा तुम्हीच करत नाही आहात. सत्तेत तुम्ही आहात. 2.5 वर्ष जरी उद्धव साहेब जरी सत्तेत होते, तुम्ही सांगताय की बाहेर निघाले नाहीत. कुठल्या तोंडाने सांगताय? कोण बाहेर निघालं? कुणीच बाहेर निघालं नव्हतं. प्रधानमंत्री देखील बाहेर नव्हते. आज हे बोलतायत पोपट जेवढे आहेत. कोण आलेलं? कुणी नव्हतं आलं. तरी उद्धव साहेबांनी घरात बसून का होईना पण अख्खा महाराष्ट्र चालवला. 2.5 वर्ष त्यांनी महाराष्ट्र चालवला आणि प्रत्येकाच्या घराघरात मनामनात बसलेले आहेत उद्धव साहेब. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होणार. पंतप्रधान हेही वारंवार सांगतायत की विचारांचे वारसदार उद्धव ठाकरे होऊ शकले नाहीत. ज्या सावरकरांचा विरोध काँग्रेस करते किंवा त्या ठिकाणी अल्पसंख्याकांना खुश करण्याचं काम कायम काँग्रेसने केलं, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. हे जे पंतप्रधान जे आहेत आपले, हे सगळ्यात पहिले तर मोठा थापाड्या माणूस आहे. तुम्ही गुगलवर सर्च केलं, कुठेही सर्च केलं ना, तर फेकू हे नाव येते त्यांच्यासमोर. अशा माणसांनी सावरकर आणि ह्या विषयावर बोलायचं, त्याच्याऐवजी त्यांनी बेरोजगारी, त्याच्यानंतर तुमची महागाई, त्याच्यानंतर येणाऱ्या तुमच्या विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं, रस्त्याची कामं, ह्या विषयात त्यांनी गेल्या 10 वर्षात काय केलंय हे का नाही सांगत आहेत ते. फक्त यायचं महाराष्ट्रात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने खडे फोडायचे आणि जायचं आणि मतं मागायची. कोकणातली जनता किंवा महाराष्ट्रातली जनता आता ह्या भाजपच्या या सगळ्या कारस्थानाला समजून गेलेली आहे आणि आता ते भाजपला मत देणार नाहीत आणि यावेळेस जे होईल ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाने होईल. मला विचारांचा वारसदार उद्धव ठाकरे राहिले नाहीत असं जे मोदींचं म्हणणं आहे, यावर काय म्हणाल? हे खरं तर विचारांचा वारसदार म्हणजे जगाला सगळ्यांनाच माहिती आहे की शिवसेना कोणाची आहे. बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ती बनवलेली आहे 1966 साली. आणि विचारांचा वारसा म्हणजे निश्चित काय, बाळासाहेब हे मुसलमानांबद्दल कायम सांगायचे की जे आपल्या राष्ट्रावरती प्रेम करतायत, माझ्या मराठी मातीवरती प्रेम करतायत, तो मुस्लिम पारशी कोणी असो, तो माझा इथला मराठी आणि हिंदू आहे. आणि तीच भूमिका घेऊन उद्धव साहेब पुढे चाललेले आहेत. कसं झालंय, यांच्या स्वार्थासाठी यांच्याबरोबर न आल्यामुळं, विश्वासघात भाजपने उद्धव साहेबांचा केल्यामुळं राजकारणामध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये मोठा धक्का दिला उद्धव साहेबांनी. प्रसंगी वेळ पडली, ज्या प्रतिभाताईंना राष्ट्रपतीसाठी समर्थन दिलं होतं, ज्या प्रणव मुखर्जींना राष्ट्रपती पदासाठी समर्थन दिलं होतं, आणि वेळ पडल्यानंतर आपल्या पक्षाची भूमिका, खरं तर विधानसभेतली सगळीच उद्धव साहेबांची भाषणं बघितलीत तर सगळ्या भाषणामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा येतो. त्यामध्ये लोकसभेमध्ये सुद्धा असणारे अरविंद सावंतजी असतील किंवा विधानसभेमध्ये उद्धवजी असतील, यांनी सावरकरांना भारतरत्न द्या ही मागणी केली होती. आणि ही मागणी खरं तर काल मला वाटतं शहासाहेब विसरलेले दिसत आहेत. सावरकरांविषयी इलेक्शनच्या वेळेला प्रेम दाखवण्यापेक्षा सावरकरांना भारतरत्न द्यावा. आत्ताच आपण पी.व्ही. नरसिंह राव किंवा अनेक लोकांना आपण भारतरत्न दिलीत, तर आपण सावरकरांवरती मतं मागण्यापेक्षा सावरकरांना भारतरत्न द्या. आणि त्याच्याच बरोबर ज्या हिंदुहृदय सम्राटांवरच्या फोटो लावून आपण मतं मागतायत, त्या स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न द्यावं अशी मागणी आमच्या सगळ्यांची आहे. काय म्हणाल तुम्ही, काय सांगाल? कशा पद्धतीनं
कोकणात सध्या वातावरण काय आहे हे फक्त तुमच्याकडनं जाणून घ्या. कोकणात वातावरण फक्त शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे बस, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणच नाहीये. ज्याप्रमाणे उद्धव साहेबांनी कोरोना काळात जे काम केलं ते काम पाहता जनतेला नुसता थापा आणि हे नको आहे, जनतेला विकास हवा आहे. ते माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच करू शकतात आणि जनतेचा तमाम महाराष्ट्रातील काही हिंदुस्थानातली जनतेला पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यावरतीच विश्वास आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, कोकणात सध्या राजकीय वातावरण काय आहे? तर या ठिकाणी आपण पाहतोय हॉटेल राणेमध्ये अगदी चहा पित असताना या सगळ्या राजकीय गरम चर्चा झालेल्या आहेत. कणकवलीमध्ये सध्या आम्ही आहोत. ठिकठिकाणी अशाच पद्धतीनं जाऊन मूळ कोकणी माणूस या राजकारणाबद्दल काय विचार करतो हे आम्ही तुम्हाला वेळोवेळी पाठवत राहू, सांगत राहू, अपडेट करत राहू. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, कणकवली, मुंबई तक.